मंडळी नमस्कार. भारतीय जनता पार्टीमधून बाहेर पडणाऱ्या आमदारांची संख्या आता वाढू लागली आहे. काही मंत्री देखील राजीनामा देऊ लागले आहेत. उत्तर प्रदेशात, गोव्यामध्ये भाजपला आता अक्षरशः गळती लागली आहे. अशा आशयाच्या बातम्या आता आपण पाहू लागलेलो आहोत. संजय राऊत, शरद पवार यांच्यासारखी महाराष्ट्रातली ज्ञानी आणि महाराष्ट्राबाहेर फारसा प्रभाव नसलेली मंडळी, म्हणजे मी या वाक्यावर ठाम आहे म्हणजे मी अजिबात बदल करत नाही. संजय राऊतांना कोण विचारतो महाराष्ट्राबाहेर, पण तरीही आपला प्रभाव आहे असं दाखवणारी मंडळी संपलं झालं सगळं अशा स्वरूपात मांडतायत, जसं काही शिवसेनेचा झेंडा उत्तर प्रदेशावर आणि गोव्यावर नेऊन लागलेला आहे. भारतीय जनता पार्टीमधून राजीनामा देऊन एक मंत्री उत्तर प्रदेशात बाहेर पडतात, त्यासोबत त्यांचे 2-3 आमदार बाहेर पडतात, अजून 5-7 पडणार आहेत म्हणे. गोव्यामध्ये मायकल लोबो, प्रवीण जाटे यांच्यासारखी माणसं बाहेर पडतात. यांच्या घरी देवेंद्र फडणवीस जाऊनही ते बाहेर पडले अशाच्या बातम्या येतात. आणि मग आता भाजपला उतरती कळा लागली आहे असा निवडणूक पूर्व निष्कर्ष काढला जातो आणि भाजप आता संपणार आहे. जणू काही आता झालं संपलं, मिठाचा खडा पाण्यात पडलाय, विरघळतोय 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 आणि संपला, असंच होणार आहे अशा स्वरूपाचं चित्र निर्माण केलं जातं आहे. चला जरा बघूया वस्तुस्थिती काय आहे, कसं आहे, काय खरंच भाजप संपते का. आपल्याकडे एक म्हण आहे, सूज आणि शक्ती कमी होणे या दोन मध्ये फरक असतो. म्हणजे एखाद्या माणसाला मार लागला की असा हात पाय सुजतो आणि 2-4 दिवसाच्या उपचारानंतर त्याची सूज उतरू लागते आणि मग तो हात मूळ स्वरूपात येतो. त्या सुजेला कुणी ताकद म्हणत नसतं, ती सूजच असते. खरं तर अशी सूज वेदनादायक असते, पण तरीही नाईलाज म्हणून ही सूज सहन करावी लागते. तब्येत खराब झाली याचा अर्थ खरोखर मेहनतीनं मिळवलेली कमवलेलं शरीरयष्टी कमी झाली तर तब्येत खराब झाली असं म्हणतात. सूज आणि तब्येत खराब होणे, सूज उतरणे आणि तब्येत खराब होणे यामध्ये फरक आहे. भाजपला आलेली सूज आता उतरू लागली आहे का हा प्रश्न देखील पडतो. जेव्हा भाजप सत्तेवर येण्याच्या स्थितीमध्ये होता, उत्तर प्रदेशामध्ये काय, गोव्यात तर अधूनमधून येत राहतो, अधून जात राहतो, पण जेव्हा अशी स्थिती असते तेव्हा सत्तेचा लाभ घेण्यासाठी अनेक जण त्या पक्षात जात असतात. मग कधी काँग्रेसमध्ये गेलेली आहेत, कधी भाजपत गेलेली आहेत, अगदी जनता दलात सुद्धा काही मंडळी गेलेली आहेत. पुढे इस दल के तुकडे हुए हजार झालं, छिन्न विछिन्न तुकडे होऊन जनता दल भारतभरात वेगवेगळ्या नावाने ओळखला जाऊ लागला. म्हणजे ओडिसात वेगळा झाला, उत्तर प्रदेशात वेगळा झाला, बिहारमध्ये वेगळा झाला, कर्नाटकात वेगळा झाला. ते गाणंच आहे ना, इस दिल के तुकडे हुए हजार, कोई यहाँ गिरा कोई वहां गिरा. तसं इस दल के तुकडे हुए हजार, कोई यहाँ गिरा कोई वहां गिरा अशी अवस्था झाली. तर जनता दल आपला विषय नाहीये, पण काँग्रेसमध्येही अशा स्वरूपाची लोक आली, बाहेर पडली. भाजपतही अशा स्वरूपाची लोक आली, बाहेर पडली. विखेंसारखी मंडळी तर काँग्रेस, शिवसेना, भाजप अशा पक्षात गेली. अशा प्रत्येक पक्षात होत असतं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा आयाराम गयारामांची संख्या वाढत असते. या आयाराम आणि गयारामांच्या मध्ये राम नाही हे त्या पक्षाला देखील चांगल्या पद्धतीने ठाऊक असतं. तसंच काहीच भाजपच्या बाबतीत झालेलं आहे. गोव्यामध्ये तर अशा पक्षांतराचा पीक इतकं अमाप आहे की आयाराम गयारामच या ठिकाणच्या सत्तेचं सूत्र ठरवतात. एक तर छोटं राज्य, छोट्या राज्यातही छोटे छोटे मतदारसंघ, त्यात अनेकांच्या महत्वाकांक्षा आणि इच्छा वाढत असतात आणि यातून अशा मंडळींचं फावतं आणि मग ती इकडून तिकडून जाऊन कसं तरी सत्तेत यायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळं गोव्याच्या सत्तांतराविषयी मला इथे भाष्यही करायचं नाहीये. मुळात कोणताही पक्ष लोक बदलल्याशिवाय सत्तेत येऊ शकत नाही, हे गोव्याचं वास्तव आहे आणि हे वास्तव आपल्याला स्वीकारायला हवं. गोवा भाजपच्या ताब्यात राहील की नाही, ते मायकल लोबो, प्रवीण झाटे, काय फरक पडणार आहे हे आता गेल्याने काय फरक पडणार आहे हे आपल्याला कळेलच. चला आपण उत्तर प्रदेशावर बोलू, जी गोष्ट खूप महत्वाची आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार ज्या ज्या राज्यात आहे, म्हणजे पूर्वीपासून ज्या ज्या राज्यात आहे ती राज्य आपण नीट बघितली पाहिजे. भाजप हिमाचलमध्ये नियमित सत्ता मिळवत आलेला आहे. भाजपनं आता अशात हरियाणामध्ये सत्ता मिळवलेली आहे. राजस्थान हे भाजपचं नेहमी सत्तेत यायचं राज्य आहे. गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे. एकदा भाजप महाराष्ट्रात सत्तेवर आलेली आहे. कर्नाटकात अधूनमधून येत राहते. आता पूर्वांचलातही भाजपनं बऱ्यापैकी आपले पाय रोवलेले आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये आता मागच्या टर्मला भाजप सत्तेत आलेली आहे. बिहारमध्ये भाजप सत्तेत सहभागी होत आलेली आहे. आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेत आलेली आहे. या सगळ्या राज्यांचा विचार केला तर भाजपनं जिथे आपली भूमिका नक्की केली आहे आणि केंद्रीय नेतृत्वाच्या भूमिकेवर भाजप चाललंय, तिथे भाजपला पुन्हा सत्ता मिळाली आहे. पण जिथे स्थानिकचं नेतृत्व बलशाली होऊन त्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे कृती केलेली आहे, तिथे भाजपला सत्ता गमवावी लागली आहे. उदाहरण द्यायचं झालं तर राजस्थानची सत्ता का गमावली, तर मोदी तुझसे बैर नहीं, वसुंधरा राणी तेरी खैर नहीं अशा घोषणा आल्या होत्या आणि यावेळीही वसुंधरा राजेंच्या आग्रहाखातर अगदीच पडू शकणाऱ्या आमदारांना पुन्हा तिकीट दिली होती. राजस्थानची सत्ता गेली. मध्य प्रदेशातही जेव्हा मध्य प्रदेशचे त्यावेळी तत्कालीन आणि आताचेही मुख्यमंत्री जेव्हा सत्तेत असलेल्या आमदारांनाच पुन्हा पुन्हा तिकीट द्यायचा प्रयत्न करत होते, तेव्हा तिथेही भाजपची सत्ता गेली. पण भाजपनं ती पुन्हा मिळवली. अर्थात भाजप तिथे नंबर 2चा पक्ष झाला. अंतर फार कमी होतं. छत्तीसगडमध्ये रमण सिंगांनी आपल्या इच्छेप्रमाणे तिथं कारभार केला. छत्तीसगडची सत्ता गेली. पण केंद्रीय नेतृत्वाने नेतृत्व बदलण्याच्या आणि आमदारांची तिकीटं कापण्याचा निर्णय घेतला, तेव्हा भाजपची सत्ता कायम राहिली. गुजरातमध्ये तर अभिनव प्रयोग केलेला आहे. मागच्या एकाही मंत्र्याला मंत्रिपद न देता सगळी नवी मंत्री आणून टाकलीत. आता अनेकांची तिकीटं देखील कापल्या जातील. तिकीटं कापली गेली म्हटल्यावर माणसं पक्षाच्या बाहेर पडणार, हे देखील स्वाभाविक आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा अंदाज असा आहे की साधारणतः 50 विद्यमान आमदाराची तिकीटे भाजप कापण्याच्या तयारीत आहे. गुजरात मिळत आहे, त्यामुळंच विद्यमान आमदारांची 50 आमदारांची तिकीटं भाजप कापणार आहे. आणि या वेळेला भाजपने तिकीट कापण्याचा निर्णय घेतलेली सगळीच आमदार पटापटा फुटून बाहेर पडणार. म्हणजे शरद पवार बाहेर 3 पडलेत, शरद पवार 8 सांगतायत, लोक 12 सांगतायत. मी तर दावा असा करतो की भाजपची अजून 50 आमदार यातून बाहेर पडू शकतील. आपण भाजपच्या या सगळ्या आमदारांची 50-60 जरी बाहेर पडले असं गृहीत धरलं तरी देखील उत्तर प्रदेशामध्ये भाजपची सत्ता 50 आमदारांची संख्या कमी झाली तरी कायम राहू शकते, हे विसरू नका. कारण 200च्या वर जागा भाजपला उत्तर प्रदेशात मिळाल्याबरोबर भाजप तिथे सत्तेत येणार आहे. त्यामुळं आत्ताच्या पैकी 50 काय 60 जागा जरी भाजपनं गमावल्या या आयारामांच्या किंवा पराभूत होणाऱ्या माणसांच्या, तर भाजप सत्तेत कायम राहत आहे. म्हणजे उगा कुणी म्हणजे ती एक गोष्ट आहे बघा हिसाब नीतीमधली, की पिंपळाचं पान एका सशाच्या पाठीवरती पडतं. ते पिंपळाचं पान इतकं मोठं असतं की सशाची पाठ त्या पानानं पूर्ण झाकून जाते आणि सशाचं पिल्लू ओरडत फिरतं, आभाळ पडलं, आभाळ पडलं. ज्याला त्याला तो सांगतो आणि जंगलात एकच धावपळ उडते की आभाळ पडलं. आता सशाच्या पिल्लाचं आभाळ पिंपळाच्या पाना इतकं असेल, त्याला बाकीचे कोण काय करणार. भाजपचं सगळं संपणं महाराष्ट्रातल्या सशांना म्हणजे 2-3 आमदार फुटणं किंवा 8-10 आमदार फुटणं म्हणजे भाजप संपला असं समजत असतील तर या महाराष्ट्रातील नेत्यांच्या कुपमंडूक वृत्तीला कोण काय करणार. आता यांचं आभाळच 5 खासदारापुरतं, यांचं आभाळच 50 आमदारापुरतं असतं आणि त्यातही मोठा फरक पडला की मग मात्र भीती वाटू लागते त्यांना. म्हणून भाजपची 3-4 आमदार बरं आपल्या पक्षात आली तर आनंद व्यक्त करावा ना. इथे देखणी बायको दुसऱ्याची, दुसऱ्याच्या घरात सुंदर सून आल्याचा आनंद आपल्या मनात बाळगून त्याविषयी आनंद साजरा करण्याचं मला अक्षरशः हसू येतं. आताशा कीव येऊ लागली आहे. म्हणजे आमदार फुटला भाजपचा, मंत्री फुटला भाजपचा. ते मौर्य बसपात होते, सपात होते, म्हणजे आधी सपात होते, सपातून बसपात गेले, बसपातून भाजपात आले, मधल्या काळात ते इंडियन नॅशनल लोकदलात गेले. म्हणजे असा फिरणारा माणूस फिरस्ता मै बंजारा ले एक तारा घुमा भारत सारा, तसं जसं गाणं आहे ना ते तसा हा नेता आपला निघतोय, प्रत्येक पक्षात फिरून येतोय. त्याला कुठेतरी बरं या सगळ्या माणसांना काय हवंय. म्हणजे या मौर्याची कन्या खासदार आहे भाजपकडून, यांना स्वतःला तिकीट हवंय, यांच्या बायकोला तिकीट हवंय, यांच्या पोरांना तिकीट हवंय आणि भाजप हे करायला तयार नाही आहे. म्हणून हे बाहेर पडणं स्वाभाविक आहे आणि अशा मंडळींनी
पक्ष सोडला म्हणून आभाळ पडलं असं समजणाऱ्या सशांना हे पडले म्हणजे हे गेले असं गृहीत धरूया आपण. भाजपची सूज काय, भाजप संपली असं गृहीत धरू, यांचा भाजपचा संबंध संपला असं गृहीत धरू. 1 2 3 5 नव्हे, 10 नव्हे, 20 आमदार बाहेर पडले, 50 आमदार बाहेर पडले असं गृहीत धरू. भाजपच्या 312 आमदारांच्या पैकी जवळपास 56 आमदार हे दुसऱ्या पक्षातून आलेले आमदार आहेत. हे 56च्या 56 पुन्हा आपल्या आपल्या पक्षात गेले म्हणून आपण असं गृहीत धरू. तर हे 56 गेल्यावर सुद्धा भाजप असे 56 गेले तरी हरकत नाही असं म्हणायच्या स्थितीमध्ये आहे, कारण भाजपचं संख्याबळ 56 घटलं तरीही ते बहुमताच्या आसपास राहतं. हे मात्र महाराष्ट्रात 5 खासदारांचं आभाळ घेऊन फिरणाऱ्या नेत्यांना समजत नाही. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली? शरद पवार हे वयानी, ज्ञानानी, अनुभवानी समृद्ध आहेत असं म्हणतात. कदाचित त्या ज्ञानाचा, त्या अनुभवाचा, त्या वयाचा उपयोग ते अशा स्वरूपाचे गॉसिप्स पसरवण्यासाठी करत असावेत असा अंदाज मांडायला हरकत नाही. म्हणजे ते एक शोध असतो बघा, एक शास्त्रज्ञ असतो आणि तो बसतो. शास्त्रज्ञ म्हणजे ह्याच्या अर्थानेच घ्या, खरं खरं नका समजू. तो काय करतो की एका हातात आपल्या झुरळ घेतो आणि झुरळाचा एक पाय तोडतो आणि जमिनीवर ठेवतो आणि त्याला चाल म्हणून सांगतो. झुरळ चर 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 पुढे येतं. दुसरा तोडतो, पुन्हा चल म्हणून सांगतो, ते चालतं. तिसरा तोडतो, ते पुन्हा चल म्हणून चालतं, ते चालतं कसं बसं आपलं. चौथा 5वा तोडल्यावर रडत पडत पण चालतं. आणि सगळेच पाय तोडल्यावर तो झुरळाला खाली ठेवतो आणि सांगतो की चाल पुढे. झुरळ बिचारा कुठे सरकणार पुढे सगळे पाय तोडल्यावर. आणि मग हा निष्कर्ष लिहितो आपल्या डायरीत की झुरळाचे सगळे पाय तोडल्यावर झुरळाला ऐकू येत नाही, कारण चल म्हटल्यावर चाललाच नाही, ते पुढे गेलाच नाही. आता झुरळाचे पाय तोडल्यावर चालता येत नाही असा निष्कर्ष काढायच्या ऐवजी तो बहिरा होतो असा निष्कर्ष काढणाऱ्या अप्रतिम शास्त्रज्ञांना आपण काय बोलावं? त्यामुळं भाजपतली फूट ही भाजपची सूज उतरवणारी आहे आणि ते भाजपला माहीत आहे. भाजप याच पद्धतीनं काम करतो आहे. पण इथे 4-5 खासदारांचं आभाळ घेऊन फिरणाऱ्या नेत्यांना 2 फुटले तरी आभाळ पडल्यासारखं वाटणारच की, आणि ते तसा कांगावा करणारच की. नमस्कार.